गेल्या वेळी आपण 29 ते 32 या श्लोकांवर चर्चा केली होती आणि त्यातल्या 31 आणि 32 हे श्लोक आपण पळवले होते. हां, कारण आपण अभ्यास केला नव्हता. आपण पुरेसा अभ्यास केला नव्हता. म्हणजे आपण अभ्यास करायचा कंटाळा केला होता आणि विचार करायचा कंटाळा केला होता की मुळात यातनं काहीतरी वेगळा अर्थ असू शकतो. आणि असंही झालं की आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो, तर ते करता करता हे करतोय, तर तेव्हा वेळही मिळाला नसेल कदाचित आपल्याला तेवढा पुरेसा. हो. यावेळी 33 आणि 34व्या श्लोकावर जर वेळ मिळाला तर आपण चर्चा करू, पण त्याआधी 31 आणि 32व्या श्लोकावर पुन्हा थोडा विचार करून त्यातून खरोखर काही अर्थबोध होत असेल तर पाहायला हवं. 31वा श्लोक त्यातल्या त्यात मला तरी वाटतंय की जया ते स्मरे शैलजा शूलपाणी. शैलजा म्हणजे पार्वती, शूलपाणी म्हणजे शंकर. हे ज्याची आठवण काढतात तो राम. कधीही त्याला ज्या दासाचा किंवा भक्ताचा अभिमान वाटतो त्याची उपेक्षा करत नाही. शंकर आणि पार्वती हे एक जोडपं आहे जे आदर्श जोडपं म्हणून अगदीच प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे त्यांना रामायणाची कथा आवडणं. कथासरित सागर हा जो खूप मोठा ग्रंथ आहे त्याची सुरुवातही अशीच आहे की पार्वती शंकराला सांगते की मला गोष्ट सांग, आणि शंकर तिला म्हणतो की जगात अशी कोणती गोष्ट आहे जी तुला माहिती नाही. तरी पण ती म्हणते नाही सांगच, आणि मग तो तिला गोष्ट सांगतो आणि तिथून कथासरित सागराची सुरुवात आहे. तर त्यांना रामायणाची गोष्ट आवडणं आणि हे अगदीच स्वाभाविक असेल, त्याच्यात काही वाटणार नाही मग. आणि दुसरं शूलपाणी, शंकर हा संहार करतो, विनाश करतो, ज्यामुळे त्यातून नवनिर्मिती व्हावी. तर रामाने पण तेच केलं एका अर्थी. त्याने रावणाचा नाश केला आणि विभीषणाला तिथे बसवला सिंहासनावर लंकेच्या. त्यामुळे एका अर्थी त्याने लंकेत नवीन युग सुरू केलं. आणि इथे पण त्यांनी म्हटलंय महासंकटी सोडिले देव जेणे. म्हणजे देव रावणाला वैतागलेले होते. हां, म्हणजे असं अक्षरशः नसेल की यार पकडून ठेवलंय त्यांना, बंदिस्त केलंय. कारण म्हणतात की इंद्रजितने इंद्राला पकडलं, म्हणजे बंदिस्त केलं होतं. पण म्हणजे समज आता आपल्या एरियात जसं कोणतरी एक, आपल्या इथे तरी नाही आहे कोणी सुदैवाने, पण काही इथे असतात गुंड वगैरे, आणि मग त्यांना पोलीस जेव्हा मारतात, पुण्यामध्ये असतात कोयता गँग वगैरे काय काय फिरत असतात, आणि मग त्यांचे व्हिडिओ येतात की मग पोलीस त्यांना फिरवतात, दिंड काढतात त्यांची रस्त्यावरून. मग लोक जरा सुटकेचा निश्वास सोडतात की अरे बाबा हां चला, दहशत गेली. म्हणजे तसंच असणार की जेव्हा रामाने रावणाचा जेव्हा वध केला, तर लोक त्या देवांना जरा वाटलं असेल बरं की बाबा डोकेदुखी गेली. कारण असं म्हणतात की रावण राजा चांगला होता, म्हणजे त्याचं जे लोक जी त्याची जनता होती ती सुखी होती. तो दुसरीकडे हल्ला करायचा पण त्याची वाट लावायचा तात्पुरती, पण तिथले जे राजे वगैरे असतील त्याच्या आसपासचे दहशतीत असतील की अरे बाबा कधी हल्ला करेल आणि वाट लावेल आपली. बरोबर. आणि अजून एक मला ह्याच्यावरती तुला काय बोलायचं आहे असं? काय तुझं पूर्ण? एक मला वाटतं की महासंकटी सोडेली देवजेणे, म्हणजे त्या देवांवरती महान काहीतरी संकट आलेलं. आता आपण बघतो कधी आपल्यावरती संकट येतं आणि लोक पळतात. आता आजकाल तर तू बघतोस की कुठेतरी कोणतरी मरत असतो आणि लोक असे शूटिंग करत असतात. त्या व्यक्तीला मदत करायची सोडून नुसतं मला असे कोण ॲक्सिडेंट झाला आहे, जखमी झाला आणि लोक शूटिंग करत बसतात. तर ते मला विचित्र वाटतं यार, त्याला तुमची गरज आहे. तुम्ही जर तिकडे पडला असाल असे, काही जण मदतीला धावतात, काही जण शूट करतात. हा, पण तेच ना, मग फरक हा वाटतो मला इथे की जेव्हा महान संकट आलेलं तेव्हा त्याने मदत केली देवांना, म्हणजे संकटात असलेल्या देवांना त्याने मदत केली, त्याने जबाबदारी घेतली. हां, त्याने जबाबदारी घेतली. तर आपण ती घेतो का? तर आपण कदाचित ती घ्यायला हवी. आपल्या कुठल्याही गोष्टीमध्ये हिरो सुरुवातीला वैयक्तिक प्रेरणेने ही विलनशी लढायला तयार होतो, पण जसा तो लढत राहतो आणि मग त्याला आवाका लक्षात येतो की अरे हा विलन किती मोठा विलन आहे, मग कोणीतरी त्याला सांगतं की हा फक्त तुझ्यापुरता नाही आहे प्रश्न, आता तुला अख्खा जिल्हा वाचवायचा आहे किंवा अख्खी वस्ती वाचवायची आहे किंवा अख्ख्या जगाला वाचवायचं आहे, सुपर हिरो सिनेमा असेल तर. मग तो ती मोठी जबाबदारी अंगावर घेतो जेव्हा त्याला लक्षात येतं की अरे हा विलन इतका मोठा आहे,
तेव्हा तो बाबा जाऊ दे, एवढा मोठा आहे तर मी नाही फंदात पडत असं नाही म्हणत. तो अंगावर घेतो की अच्छा एवढा मोठा आहे तर मग याला मारलंच पाहिजे. मग त्या अर्थाने रामाने ती जबाबदारी अंगावर घेतली असेल. मग त्याने आणि म्हणून मग तो एवढा मोठा व्यापक संहार केला एका अर्थी. कारण म्हणजे किंवा त्याने अशा प्रकारचा संहार केला ज्याचा प्रभाव व्यापक होता. की एका संहारामुळे, एका माणसाच्या संहारामुळे, राक्षसाच्या, एवढ्या लोकांवर परिणाम झाला त्याचा. आणि म्हणून त्या गोष्टीची आठवण शंकर ठेवत असेल. असं असू शकतं की एकाने एवढा बदल घडवला, एका संहारातून इतका मोठा बदल घडवला. बरोबर. आणि एक असं वाटतं मला की आपण ह्याच्यातून बोध घेणार एक छोटीशी गोष्ट, तर त्याने एवढी मोठी जबाबदारी घेतली तर आपण छोट्या जबाबदारी घेऊया. छोट्या जबाबदारी. अजून काही म्हणजे मोठं असं असू शकतं की आपल्या समोरची एखादी अडचण, जेव्हा त्या अडचणीत खोलवर शिरल्यावर लक्षात येतं की अरेच्छा ही अडचण आपल्याला आधी वाटली होती त्यापेक्षा खूप मोठी आहे, तर पळून जाता कामा नये. आणि ती जबाबदारी, तरीसुद्धा त्या जबाबदारीला, म्हणजे त्या अडचणीला तोंड देऊन तिच्यावर मात करण्याची जबाबदारी आपण घ्यायला हवी. मग एक ती कविता मी तुला त्या दिवशी वाचून दाखवलेली बघ, ती तिथं आम्ही म्हणून काढतो मी, की ह्याला होते का शंकराबद्दल जी होती ती, कर्तव्याला मुक्ता माणूस ना उरतो, हला हला ते प्राशन करूनी शंकर देवेश्वर ठरतो. म्हणजे तेच झालं. कोणाची कविता आहे ही? कविता आहे मनोहर कवीश्वर. अच्छा. हे कर्तव्याने घडतो माणूस आहे. ऐकलीस ना ती कविता? नाही ऐकलीस? मी कविता फार नाही वाचत. कविता आहे. अरे पण ठीक आहे, मी कविता फार नाही वाचत. मग ती ऐक तू. तर त्यांनीच ही कविता लिहिली आहे आणि त्याची शेवटचं कडवं या कवितेतलं, कर्तव्याला मुक्ता माणूस ना उरतो, हला हाल ते प्राशन करूनी शंकर देवेश्वर ठरतो. अच्छा. म्हणजे हे की शंकराने काहीतरी कठीण गोष्ट केली, जबाबदारी घेतली एखाद्या कठीण गोष्टीची आणि विषप्राशन केलं, म्हणून तो शंकर ठरलाय. तर आपण कर्तव्य म्हणजे काय, आपल्या अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्या आपण ते सोडून पळत राहिलो तर मग कुठल्याही जबाबदारीत कुठलं तरी आव्हान असणार आणि कुठल्या ना कुठलं तरी कटकट असेल. आणि विषप्राशन, आता तू विषय काढलायस म्हणून, पण विष ही अडचण आहे आणि अशी अडचण आहे की तिच्यावर मात करण्यासाठी आपल्याला काहीतरी किंमत चुकवावी लागते. आता शंकर होता म्हणून त्याचा फक्त गळा निळा पडला ना, निळा काळा पडला. मग तुला खरोखर विष प्यायचं नाही आहे ना, तुला तसं नाही. म्हणजे कठीण कामं आहे, ती कठीण कामांना तू सामोरं जा. एका विष पचवणं याचा अर्थ असा की काहीतरी तू किंमत मोजलीस, काहीतरी तुला त्रास सहन करावा लागला. तो म्हणजे जर साध्या माणसाने विष प्यायलं तर तो मरून जाईल का, कारण त्याला तो त्रास सहन होणार नाही. शंकर होता म्हणून त्याला ते विष पचवता आलं आणि इतक्या सहज की फक्त त्याचा गळा निळा पडला, बाकी त्याला काय झालं नाही, कारण त्याची मुळात क्षमताच मोठी होती. असं झालं ते. पण तेच मी तुला म्हणतो की ही गोष्ट झाली, जर तू बोध घ्यायचा झाला या गोष्टीतून की शंकराने पचवलं म्हणजे त्याने काहीतरी कठीण काम केलं किंवा त्याने काहीतरी कठीण गोष्ट करून ती पचवली. बरोबर. आपल्याला एक साधं सोपं असतं की आपल्याला लवकर उठता येत नाही. आपल्याला माहिती आहे की लवकर उठल्याने आपलं आयुष्य बदलेल. पण त्यात मी फरक कसा सांगतोय बघ, इथे ते लागू होईल असं नाही, कारण लवकर उठणं आपल्यासाठी पूर्णपणे चांगलं आहे. जर आपली झोप झाली नसेल तर लवकर उठण्यात रोज पॉईंट नाही. जर रोज मी 4 वाजता झोपलो आणि 6 वाजता उठलो तर मी लवकर उठतो असं नाही म्हणून चालणार. ठीक आहे, मान्य केलं. मला वाटतं की आपल्याला ना एक उदाहरण शोधून आणावं लागेल ह्याच्यावरती, की कधी कधी आपल्याला वाटतं की अरे हे काय आहे, कटकट आहे डोक्याला, ताप आहे माझ्या, पण आपण ती गोष्ट करून नंतर आपल्याला त्याचं महत्त्व कळतं. बरोबर. शंकराने ते विष प्यायल्यानंतर त्याला जे महत्त्व आलं की ह्याने विष पण पचवलं. तो देव आहे, पण एक बोधकथा आहे. पण मला वाटतं की त्याने काहीतरी कठीण काम केल्याने त्याला फायदा झाला. त्याला फायदा असा झाला की त्याचं महानत्व वाढलं. ते खरं, पण माझा मुद्दा वेगळा आहे थोडा. काय? अडचणींवर मात केल्याने मग आपली महानता वाढते आणि आपण मोठे होतो किंवा आपल्याला त्याचा फायदा होतो, हे सगळं मान्य. पण कधीकधी एखाद्या अशा अवस्थेतून किंवा परिस्थितीतून आपल्याला जावं लागतं जी प्रत्यक्षात वाईटच असते, पण
त्या अनुभवातून गेल्यामुळे आपल्याला शहाणपण येतं. उदाहरणार्थ एखाद्या माणसाला कॅन्सर झाला किंवा दुसरा एखादा म्हणजे फार वाईट आजार झाला त्याला, तर त्यात काही चांगलं नाही आहे, ते वाईटच आहे तो आजार होणं, रोग होणं. पण त्याने त्या आजारावर मात केली, त्या रोगावर मात केली, तो जगला, वाचला आणि त्याने स्वतःची तब्येत सुधारली. आणि त्या काळात किंवा सुधारली असो नसो, पण त्या काळात त्याने स्वतःचं कर्तृत्व कायम ठेवलं, काम करत राहिला. आता आपल्याकडे नेत्यांची उदाहरणं आहेत, पर्रीकर होते किंवा आणखीन काय काय, की ज्यांनी स्वतःला त्यांना आजारी असताना सुद्धा स्वतःच्या कर्तव्यावरनं ते फिरले नाहीत, पाठ फिरवले नाही त्यांनी, त्यामुळे ते महान ठरले. ते त्यांच्यासाठी व्यक्तिशः चांगलं नव्हतं. बरोबर. आणि बरोबर पटलं मला तुझं, की काही मला असं म्हणायचं की काही काही गोष्टी अशी असतात ज्या त्रासदायक असतात आपल्याला, पण त्या त्रासातून नंतर तुला कुठेतरी फायदा होतो, तुझी एक पर्सनॅलिटी जी बनते. म्हणजे ते जो त्रास झाला असतो तो तुझ्यासाठी चांगला नसतो. बरोबर, जे लवकर उठण्याचं उदाहरण चुकीचं ठरेल, कारण तो आपल्यासाठी फायदेशीर आहे. पण कोणीतरी दुसरा तुला त्रास देत असतो किंवा मानसिक तुझा छळ होत असतो काही ठिकाणी, पण तू त्याच्यातून जे स्वतःला सावरतोस त्याने वेगळी शक्ती मिळते. त्याने तुला वेगळी शक्ती मिळते, की अरे मी हे केलंय, हे सहन केलं, गोष्ट कठीण आहे, मी हे सहन केलंय, तर हे तर माझ्यासाठी काहीच नाही. बरोबर. तर ते तसं होऊ शकतं. म्हणजे प्रत्यक्षात जो त्रास होता मुळात तो वाईटच होता. समजा एखाद्या माणसाने बराच अन्याय सहन केलाय आधी सुरुवातीला, कोणाचं तरी बालपण फार वाईट असतं किंवा कोणी फार हालाखीत किंवा गरिबीच्या अवस्थेत परिस्थितीत वाढलेलं असतं, आणि मग ते मोठे होऊन म्हणतात की मी पाहिलंय की दुसऱ्या टोकाला आयुष्य कसं आहे आणि मला तिथे जायचं नाही आहे परत. बरोबर. आणि म्हणून ती माझी प्रेरणा आहे की मला तिथून लांब जायचं आहे. तर त्या अवस्थेतून, किंवा इंग्लिशमध्ये इफ यू आर गोईंग थ्रू हेल कीप गोईंग, असं आहे इंग्लिशमध्ये म्हणणं. मग इंग्लिशमध्येच म्हटलं नाही म्हणजे असं कुठे हे म्हणजे एक पुस्तक वाचत होतो इगोज द एनिमी. कदाचित मी असं आता आपण जे ठरवलं आहे की आठवड्याला पुस्तकं वाचायची, तर मी 2-4 पुस्तकं एकत्र वाचायला घेतली आहेत, आणि त्यामधून मला जे जे काही कोट्स आवडतात किंवा वाक्य आवडतात तर ते मी लिहून ठेवतो आहे. तर हे एक वाक्य होतं त्यामध्ये, द नेशन इज बॉर्न स्टोईक अँड डाय इपिक्युरियन. म्हणजे आपण स्टोईक तर म्हणत असतो की त्याचा अर्थ तुला माहितीच आहे. इपिक्युरियन म्हणजे जो एकदम मजा मस्तीमध्ये जगणारे. तर इथे हे त्याने राष्ट्राबद्दल संबोधन केलं आहे, पण मला वाटतं हे कधी आपण आपल्या वैयक्तिक आयुष्याला पण लागू होतं, की जर तू काही कठीण डिसिजन घेत राहतोस, तू आता आपण गोड खाणार नाही किंवा तू खाणंच कमी करतोस, एकंदरीत तू तेवढंच खातोस जेवढं तुला गरजेचं आहे, तर डिसिजन कठीण असतो तो, पण ह्याचा तुला तब्येतीवरती खूप फायदा होत जातो हळूहळू. आता हे योगी वगैरे असतात हे खातात कमी. आपले खूपसे नेते जे खूप हाय परफॉर्मिंग नेते आहेत, आता जसं मोदीच बघशील तू, तर मला नाही वाटत ते खूप खातात, कारण मी त्यांचा एक तो व्हिडिओ होता बघ, इंडियन वुमन क्रिकेट टीम बरोबर, सगळ्यांना ते गोड वाटत होते पण ते स्वतः खात नव्हते. अच्छा. मला वाटतं ती ॲसेटिक लाईफस्टाईल म्हणतात, ज्याच्यामध्ये स्वतःचे लाड करायचे नाहीत. बरोबर. पण आता हे मोदींनी स्वतः ठरवून स्वतःवरती लादले ते. पण आता जे विषयाबद्दल आपण बोलतो, हे दुसरा कोणीतरी तुझ्या आयुष्यात काहीतरी अंगावर येतोय. तर मला नाही, माझे सासरे मला दर दिवशी असं काहीतरी पाठवत राहतात कोट. ओके. तर त्यांनी एक पाठवलेलं परवा, हे बघ, अ डिफिकल्टी इज अ थिंग टू बी ओव्हरकम, ग्रॅपल विथ इट ॲट वन्स, फॅसिलिटी विल कम विथ प्रॅक्टिस अँड स्ट्रेंथ अँड फॉर्टिट्यूड विथ रिपीटेड एफर्ट. म्हणजे तू त्याच्यावर काहीतरी कुस्ती कर, जे काय कठीण गोष्ट येईल तुझ्यावरती भेड तिला. आणि नंतर तू प्रॅक्टिस करत राहिलास तर तुझ्याकडे ताकद येईल, शक्ती येईल, जे काही येईल. म्हणजे तुला एक मानसिक ताकद येईल त्या गोष्टीबरोबर लढायची. तर मला हे असं वाटतं ह्या श्लोकामध्ये महासंकटी, आपण थोडंसं वेगळे गेलो, आपण शंकराकडे गेलो होतो. तर त्यानंतर मग तू ती कविता वाचून दाखवलीस, ज्याच्यामध्ये त्याने हलाहल विषयी चर्चा केली होती, म्हणजे विषयाविषयी. आणि मग म्हणून आपण म्हणतोय की चांगलं आहे. पण मग ते एक महासंकटीवरून हे आपण तिथे गेलो. हो. तर ते पहिलं महासंकट म्हणजे आणि शूलपाणीवरून. शूलपाणीवरून. तर हा 31व्या श्लोकावरनं
जो आपल्याला मागच्या वेळेला आपण म्हटलं होतं की फक्त यात रामाचं कौतुक दिसतंय. आणि आपण काहीच म्हणालो नव्हतो त्यावर, की आपण पुढे गेलेलो. बरोबर. तर आत्ता त्यावर आपली चर्चा अशी झाली की थोडक्यात सांगायचं तर की शंकर आणि पार्वती यांना रामाची कथा आवडत असावी असा आपण अर्थ काढू शकतो एक. दुसरं म्हणजे शंकर हा नवनिर्मितीसाठी होणाऱ्या संहाराचं प्रतीक आहे. त्यामुळे आणि रामाने ते केलं, रावणाला मारून आणि देवांना संकटातून सोडवलं, म्हणून शंकर त्याची नोंद घेतो असं म्हणू शकतो आपण. असा आपण अर्थ लावला, असा आपण अर्थ काढू शकतो यातनं. आणि प्रयत्न चालू आहे आपला अर्थ काढण्याचा. म्हणजे आपण पण असं काहीतरी आपल्या आयुष्यात करूया की शंकर आपली नोंद घेईल. बघूया किती आपल्याला किती जमतंय बघूया. तर हा 31वा आणि मग 32वा श्लोक, ज्याच्यात अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली, जया वर्णिता शिणली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. यातही आपण म्हटलं की अरे अहल्याने रामाच्या पायाला स्पर्श केल्या केल्या, तिने रामाने तिच्या डोक्यावर काय ते असं काहीतरी स्टोरीमध्ये की दगडाला स्पर्श केला आणि मग ती दगडाची पदी लागत बरोबर पायाने त्याने स्पर्श केला असेल आणि मग ती रामाने मुक्त केली. तर आपण म्हटलं की अरे यात फक्त रामाचं कौतुक दिसतंय, पण कदाचित आपण अहल्येच्या गोष्टीवर थोडा विचार करायला हवा होता. आपण गेल्या वेळी फोकसच केला नाही की तिची गोष्ट काय आहे आणि मग रामाने काय केलं असेल. बरोबर बोलला चले आपण फक्त डेकोरेशन बद्दल बोललो. गणपतीमध्ये डेकोरेशन असायचे, ती अशी रामाचा पुतळा असतो तसा पाहिला होता आणि मध्ये दगड उघडतो आणि त्यातून अहिल्या बाहेर पडते. सॉरी, ते अहल्य आहे आणि आपण गेल्या वेळी अहिल्या बोललेलो. पण संस्कृत माझ्या पुस्तकात अहल्या होतं, मला वाटलं पाठवेदच असेल कुठला तरी, कारण आपण कसं ते अहिल्याबाई होळकरांवरून मला वाटलं अहिल्या नाव आपल्याला अहिल्या माहिती आहे, पण ते अहल्य आहे. तर मग मुळात आपण बघू रामायणामध्ये त्याची गोष्ट काय आहे. हो, एक मिनिट मी फाईल उघडतो. म्हणजे गोष्ट आपल्याला तशी माहिती होती, पण नेमकी कारण त्याचे बरेच अर्थ काढलेत लोकांनी, व्हर्जन्स, त्याच्या आवृत्त्या बऱ्याच आहेत. आता मी लहानपणी ऐकलेली गोष्ट काय की इंद्र आला, इंद्राने तिला फसवलं आणि तिला फसवलं त्याच्यानंतर तो जात असताना गौतम ऋषींनी बघितलं दोघांना आणि त्यांना राग आला जाम की असं कसं, हिला ओळखता कसं नाही आला आणि हा तरला बाळच आहे. त्यांनी दोघांनाही शाप दिला आणि तिला म्हणाले तू दगड होशील, आणि इंद्र काय तो पळाला. हा शाप घेऊन काय तो शाप सांगण्याला एक नाहीये. पण तो तुला लहानपणी सांगितला ना, तो सांगितलं नव्हतं काय शाप दिलेला. पण एकंदरीत आपल्याला वाटतं की अरे रे बिचारी अहिल्या की तिच्यावर अत्याचार झाला, सॉरी अहिल्या नाही अहल्या, जिच्यावर अत्याचार झाला आणि तिचा नवरा पण तिला साथ देत नाहीये. हे आतापर्यंत आपल्याला वाटलेली म्हणजे ऐकलेली आपण अशी गोष्ट आहे. आणि मग रामाने तिला मुक्ती दिली. पण आता वाल्मिकी रामायणाचा संदर्भ जर आपण पाहिला तर त्याच्यात बालकांडामध्ये आहे सर्ग, आता काही ठिकाणी सर्ग 48 म्हटलंय, काही ठिकाणी सर्ग 47 म्हटलंय, पण श्लोक तर सापडलेत आणि त्यांचे अर्थ पाहिले तर अगदीच ग्राफिक वर्णन आहे. पहिलं म्हणजे फार तपशिलात, म्हणजे अहल्येच्या शरीराचं जो इंद्र करतोय असं, आणि यात तरी लिहिलेलं असं आहे. आणि मूळ वाल्मिकी रामायण जो मूळ लेखक आहेत त्याने लिहिलंय आणि त्यांनी पण लिहिलंय की विश्वामित्र असं सांगतात. तर आपल्याला त्या कथे पहिलं आपण मूळ स्रोत पाहूया आणि त्यात दिलेल्यानुसार काय लिहिलंय की अहल्येला माहिती आहे, अहल्येला माहिती आहे की तो इंद्र आहे. बरोबर. गौतम नाही आहे, आपला नवरा नाही आहे. हो, आणि त्यामुळे पण ती तरी तयार होते. आणि मग आपल्याला वाटतं की आता समज हा जर तू असा विचार केलास तर मग तू म्हणू शकतोस की यार गौतम ऋषी रागवणं साहजिक होतं. जर असं त्यांनी सांगितलं की तिला माहिती होतं तर मग आपण विचार करू शकतो दुसऱ्या बाजूने की अरे त्यांची प्रतिक्रिया साहजिक माहिती असताना तू असं कसं करू शकतेस माझ्यावर. बरोबर. एक ते झालं. दुसरा अर्थ लोक असा काढतात की इंद्राने तिला फसवलं आणि त्याने केला तो अत्याचार होता आणि मग गौतम ऋषींनी तिला समजून न घेता असेल. पण हा एक आधुनिक अर्थ झाला
त्या अंगाने विचार केला तर मग अहल्याची दया येते आणि वाटतं अरे रे अगदीच चुकीचं घडलं तिच्या बाबतीत. जर वाल्मिकी रामायणातला संदर्भ पाहिला तर वाटतं की हो तिचं चुकलं आणि ती शिळा झाली, दगड झाली याचा अर्थ, आणि तो गौतम ऋषींनी दिलेला शाप होता. जर आपण चमत्कार त्यातले काढले बाजूला, आपण हा शब्दशः अर्थ न घेतला, त्यातून काय भावार्थ की काय असू शकतं. हां, तर म्हणजे एकतर पहिलं म्हणजे नवऱ्याने टाकली असं तर झालं, पण तू दगड होशील याचा अर्थ कदाचित म्हणजे माझ्यासाठी तू दगड झालीस. हा म्हणजे तू निरस आयुष्य जगशील आता, आणि त्यामुळे ती निरस आयुष्य जगत असेल की, कारण तिला वाटत असेल अरे चुकले मी. हां, आणि तिला वाटत असेल की हां बरोबर. एक आता खरं तर त्यावरनं म्हणजे हा आणखीन एक नवा टँजंट होईल, कारण आपण मूळ मनाच्या श्लोकांवर आहोत, त्याच्यावरनं आपण रामायणात शिरलो. आणि रामायणातनं आता कारण आपण समजून घेतोय ना की काय आहे आपलं मुख्य हे गोष्ट तर सेल्फ हेल्पच आहे की आपण ह्याच्यातून काय शिकू शकतोय का. बरोबर. गोविंदाग्रजांची एक कविता आहे, मला प्रचंड आवडते, मी तुला आधी बऱ्याचदा सांगितलेलं आहे. प्रेम आणि मरण करायचीच नाव आहे, वीज आणि झाड. तर त्याच्यात एक म्हणजे आता मला पाठ आहे पण तरी म्हणजे ती ओळ पाठ आहे, पण तरी त्याच्यात नेमकं काय होतं ते सांगतो. की त्या झाडाला, तो वृक्ष असतो आणि तो एका मैदानात असतो, आणि त्या मैदानातली बाकीची इवली खुरटं आणि झुडपं आणि सगळं असं काही असतं, गवत बिवत, त्या सगळ्यांना आणि वेली वगैरे, त्या सगळ्यांना तो वृक्ष एकदम मस्त वाटत असतो, हिरो. म्हणजे कॉलेजमधला रोज किंग असतो ना, तशातला प्रकार असतो. आणि त्याला त्यांची पडलेली नसते. त्याला आकाशात एकदा वीज दिसते आणि तो त्या विजेच्या प्रेमात पडतो. आणि मग निग्रह पाहुनी त्या हातचा, निरुपाय सर्व देहांचा जाहला. अच्छा, हे पुढचं आहे. पण आधी त्याला सगळे देव त्याच्यावर खुश होतात की म्हणजे खुश होतात म्हणण्यापेक्षा सुद्धा प्रेम केलं तर कोणावर केलं नाही म्हणून नाही, तो तपश्चर्या करतो. म्हणजे त्याच्यात वरती लिहिलं आहे की इश्काचा जहरी प्याला नशिबाच्या ज्याच्या आला हा असा. आणि कुठेतरी ध्यानस्थ बैसला फिरून असं कुठेतरी लिहिलेलं होतं, थांब जरा मला. पण म्हणजे तो सगळं काही त्याचं टाकून देतो आणि सगळं सोडून झुरत राहतो, तो विजेसाठी झुरत राहतो. आणि मग ते देवांच्याही लक्षात येतं. आणि या परी तपश्चर्या ती किती झाली न तिला गणती, राहिली इंद्राच्या इंद्रपदाला थरकाप सारखा सुटला भीतीने. इथे पण इंद्र झाला शेवटी. आणि मग आश्चर्य ऋषीगण दाटे, ध्रुव बाळा मत्सर वाटे पाहुनी. इतकं तो स्वतः तपोदेवता काल संपता प्रकटली अंती, वरम ब्रूही झाली वदती. म्हणजे त्याला आता तू वर माग, काय हवं ते सांग. आणि मग तो म्हणतो की मला वीज पाहिजे, मला वीज हवी. आणि मग ते म्हणतात तुला बाकी सगळं देऊ, तू हो चिरंजीव लवलाही, कल्पवृक्ष हो दुसरा, प्रळयीच्या वटवृक्ष असे तुझं मेल पद भाग्याचे, तरुवरा वगैरे वाटेल ते. आणि मग तो म्हणतो नाही मला हीच पाहिजे. म्हणतो आणि ही अशी शुद्ध राक्षसी, हे सगळं मी पुढचं जातोय, सगळं तर वाचत नाही. ही अशी शुद्ध राक्षसी काय मागसी, माग तू काही लाभले कोणाला नाही जे घरी. आणि ते त्याला म्हणतात की आधी त्याला सांगत असतात की तू चिरंजीव होशील, तू वर मागू शकतोस. तर तो म्हणतो निष्प्रेम चिरंजीवनते, जगी दगडालाही मिळते धिकतया. हा अगदी बरोबर इकडे फिट होईल ना, कारण जो नवरा प्रेम करत होता त्याचं प्रेम तिला मिळेनासं झालं. आणि मग तिचं उरलेलं जे काय आयुष्य होतं ते सगळं दगडासारखं झालं. बरोबर. कारण आणि मग त्यावरनं ही कविता आठवली मला की निष्प्रेम चिरंजीवन ते दगडालाही मिळते. दगड चिरंजीव आहे पण त्याला प्रेम नाही मिळत. खरं तर चिरंजीव नाही, कारण पाऊस पडून सगळं त्याची. पण गोविंदराजांनी तसं लिहिलंय की दगड होऊन दगड पण बरेच वर्ष टिकतो, पण त्याला प्रेम मिळत नाही. मला प्रेम पाहिजे, मला वीज पाहिजे. तसं ते बरोबर, ते अहल्येला तसं वाटलं असेल. बरोबर. ह्या कवितेची लिंक तू व्हिडिओच्या आपल्या खाली डिस्क्रिप्शन, मला पण तू ऐकलेली मस्त वाटलेली की वा एकदम जोरदार कविता आहे. तर हे गोविंदाग्रजांची कविता आहे, प्रेम आणि मरण. मस्त आहे कविता. तर ती यावरनं आठवली की माणसाला प्रेम मिळायला हवं. कारण जर अहल्येचं नावही खराब झालेलं असेल तिच्या या कृतीमुळे, आणि मग लोकांनी वाईट टाकली असेल किंवा काय, तर
अर्थात ते सगळं वाचायला हवं आपल्याला असेल तर, पण आपण एक साधारण अंदाज लावू शकतो की मग तिकडे समाजानं कसं तिला वागवलं असेल. किंवा जर समज जंगलात राहत असतील तर नवराच असेल आणि नवरा सोडून असं गेला. नाही, पण आश्रम असतो तर ते एकटे दुकटे असतात असं नाही ना. पण त्यांनी वर्णन करताना दिलेलं ना की तिथे कोणीच नव्हतं त्या तिथे. हा, मग तिचा आधी तो आश्रम होता, पण मग जर गौतम मुनीच सोडून गेलेले असतील तर मग बाकीचे का थांबतील ना. बरोबर. तर हे आहे. आणि तर आता बघ, रामाने मग तिला काहीतरी मदत केली असणार ना. मग जर आपण म्हणतो की दगडाची परत म्हणजे परत ती उद्धार माणसात झाला. आली, उद्धार झाली, याचा अर्थ रामाने तिला धीर दिला असेल की ठीक आहे, झाली चूक, सोड आता, उरलेलं आयुष्य सोडून देऊ नकोस. की थोडक्यात काय की माणूस चूक करतो आणि एवढी मोठी चूकही करू शकतो. ती करणं चुकीचंच आहे, ती चूक आहे हे मान्य केलं पाहिजे, पण त्या पुढचं अस्तित्व याचा अर्थ निरर्थक होत नाही. काहीतरी त्यातनं बरोबर करू शकतो माणूस चांगलं. तेव्हाची थोडी समाजव्यवस्था पण वेगळी होती, म्हणून ते पण एक गोष्ट असू शकते की त्याने पण फक्त गोष्टीचे सोडून दे. म्हणजे तसं मला तेव्हाची समाजव्यवस्था किंवा कसं काय म्हणता येईल याला की चूक समज आताच्या काळात जर अशी चूक झाली तर तुझं काय वाटेल तुला त्यावरती? आताच्या काळात ह्या चुका करणाऱ्या होत आहेत. होत आहेत आणि आपल्याला बातम्या येत आहेत, आणि नुसते एक चूक करत नाहीत तर त्या चुकीच्या समर्थनासाठी टोकाच्या आणखी नव्या चुका पण मला आता इथे फरक काय येतो की अहल्येला त्या गोष्टीचा पश्चाताप झाला. हो, म्हणून राम बोलला की ठीक आहे, पण तिला एवढा पश्चाताप होत होता की ती आयुष्यात जगणं सोडून देत होती. बरोबर, दगडासारखी जगत असेल. बरोबर. म्हणून रामाने तिला धीर दिला असेल की ओके, चूक झाली, आणि गौतम ऋषींना पण कदाचित सांगितलं असेल, कारण नंतर ते एकत्र आले ना पुन्हा. पण आताचं असं होतं की चुका करतात आणि मग ते माय लाईफ माय रूल्स असाच प्रकार चालतो. कारण मी एक नाटक बघितलेलं, मस्त आहे ते, चिरंजीव परफेक्ट बिघडले. अच्छा, हां, तू पण बघून ये. बर. तर ते असं चिरंजीव परफेक्ट बिघडलाय. हां, तर डिवोर्स रेट वगैरे खूप होत आहेत किंवा काही काही का होत आहेत ते. तर ते त्याच्यावरती ते नाटक पण थोडंसं त्याच्याच संदर्भातले. ओके. पण ही गोष्ट खरी आहे की होत आहेत, आणि हेही त्यातलं एक कारण आहे. मी आत्ताच परवा एक वाचलं, मला ती फाईल मिळत नाही आहे, मला त्याचं नाव शोधायला, की तू अशी एखादी चूक माणसाच्या हातून घडते, घोडचूक, की त्यामुळे त्याला त्याची शिक्षा भोगावी लागते अर्थात. पण मग एक मिनिट फक्त मला एक सुचते ते बोलतो. तू बोलतो. मला वाटतं की रामाने काय केलं की तिला एक सेकंड चान्स दिला. म्हणजे सेकंड चान्स कसला की तू स्वतःला दुसरी संधी दे. आपण पण खूपशा गोष्टी अशा करतो, एकतर एक दोन गोष्टी असतात की आपणच आपल्याला दुसरी संधी देत नाही, आणि दुसरं म्हणजे समाज दुसरी संधी देत नाही एखाद्या व्यक्तीला. एखाद्याच्या हातून एखादी चूक घडली किंवा घडत असेल, तो बिघडला असेल, तर मग लोक हेच करतात की अरे हा असाच वागणार. बरोबर. किंवा तो हा जो व्यक्ती आहे ह्याच्याकडून हीच अपेक्षा आहे. मग भले तो स्वतःला पुन्हा बदलायचा प्रयत्न करत असेल. आता खूपदा असं होतं की एखादा माणूस असतो, व्यक्ती, ज्याला दारू सोडायची असते किंवा सिगारेट पिणं सोडायचं असतं, त्याला व्यसन जे काय जडलं असतं सोडायचं असतं. तो कार्यालय देखील जातो, तो 4 लोकांना सांगतो की मी सोडेन. पण लोक अरे काय कसला सोडशील, एक तर अर्धे डिमोटिवेट करतात. त्याचे कोण मित्र असतील पिणारे, ते रे चल बसूया काय करूया. म्हणून मग आपण मागे ॲटॉमिक हॅबिटमध्ये वाचलं होतं बघ, त्याने सांगितलं की तुमची आयडेंटिटी चेंज करा, ओळख बदला. जोपर्यंत तुम्ही तुमची ओळख बदलणार नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलू शकणार नाही. तर इथेही कदाचित तेच गोष्ट असेल की तुम्ही ओळख बदला. मग त्याने तिला सांगितलं की तुझं आयुष्य म्हणजे फक्त दगड नाही आहे. तुझ्याकडून चूक झाली, पण ठीक आहे, आता पुढे सर, मूव ऑन. त्याने थोडक्यात तिला हे सांगितलं की मूव ऑन, आणि तिला ते पटलं. त्यावरनंच एक गोष्ट मी आता अलीकडे वाचली होती, ती मी आठवली मला आत्ता काळजी, मी लिहून म्हणजे त्या गोष्टी तिचा मजकूर मी कॉपीज करून ठेवला होता. क्रिस्टोफर हेवन्स नावाचा एक माणूस, त्याने बरेच म्हणजे ड्रग्ज आणि मारामारी आणि बरेच गुन्हे वगैरे केले होते, आणि म्हणून तो मॅक्झिमम सिक्युरिटी प्रिझनमध्ये होता वॉशिंग्टनमध्ये. आपल्या वयाचा असताना त्याला त्याचाच एक तुरुंगात दुसरा कोणीतरी कैदी होता, तर त्याचं गणिताचं पुस्तक होतं. करायचं काय केलं त्याने? गणिताचं पुस्तक दिलं. गणिताचं पुस्तक त्याच्याबरोबर जो दुसरा कैदी होता त्याचं होतं, आणि तो वाटतं ठेवून गेला मागे, असं काहीतरी झालं. तर त्याने ते
कंटाळा आला होता बसून बसून करणार काय, म्हणून त्याने गणिताचं पुस्तक उचललं ते आणि त्याचा अभ्यास करायला लागला. मग तो आधी शिकलेलाच होता तो आधी कैदी. हां, कैदी होता आणि त्याला कधी असं गणिताची त्याला आवड नव्हती. शाळेत वगैरे असताना त्याला गणित वगैरे आवडायचं नाही, अभ्यास वगैरे करायचा नाही तो. हां. पण आता तू जेलमध्ये बसलायस, तू बसल्या करायचं काय, टाइमपास नाही दुसरा, म्हणून त्याने गणिताचा अभ्यास सुरू केला. तो करत गेला आणि आता त्याला म्हणजे मला नेहमी ना तुरुंगातल्या जेव्हा या गोष्टी असतात ना, मला नेहमी त्याविषयी गंमत वाटते. गंमत वाटते म्हणजे मला नेहमी त्याविषयी काय म्हणूया, कुतूहल म्हण किंवा मला नेहमी त्याविषयी उत्सुकता असते. बरोबर, कारण आता आपण सावरकरांबद्दल वाचतो की त्यांनी कविता लिहिल्या जेलमध्ये, किंवा तू मागे एक मला तो रशियन माणूस सांगितलेला अलेक्झांडर सोल्जनित्झन, त्याने पुस्तक लिहिलं आणि त्याने पुस्तक लिहिलं. दुसरं म्हणजे आपला विक्टर फ्रँकल, आपला म्हणतो विक्टर फ्रँकल, ज्याने नाझीच्या छळछावणीमध्ये सहन केले. एक मिनिट, ह्या विक्टर फ्रँकलचं उदाहरण मगाच्या श्लोकात बसतं विषाच्या विष प्यायला, तो कठीण गोष्ट त्याने सहन केल्या त्या गोष्टी, पण त्याची जी पर्सनॅलिटी झाली त्याच्यात, आणि मग त्याने लोगोथेरपी वगैरे, आणि मग त्यातून त्याने जे अर्थ लावले, आणि मॅन्स सर्च फॉर मिनिंग हे पुस्तक सगळं त्यातून जन्माला आलं. बरोबर. आणि आपण जेलकडे, आणि अलेक्झांडर सोल्जनित्झनचं पण तेच, किंवा सावरकरांनी माझी जन्मठेप लिहिलंय ते पुस्तक सुद्धा तसंच, की ते वाचून आपल्याला जाणवतं की अरे, माणसावर एवढे निर्बंध असताना सुद्धा तू त्यातून काहीतरी अर्थपूर्ण करू शकतो. तर तेच कधी कधी असं होतं की माणसावर इतके अतिनिर्बंध येतात तो बाकी काहीच करू शकत नाही. हां, पण मग त्यातून एक वेगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य त्या चौकटीत मिळू शकतं त्याला. तर तसं ते याला मिळालं आणि तो गणिताचा अभ्यास करत राहिला आणि काही ठिकाणी त्याला मग शंका यायला लागल्या, संशय, म्हणजे त्याला समजे ना काही ठिकाणी. तर मग त्याने आणखीन पुस्तकं मागवली. अच्छा. आणि पुस्तकं देतात काही त्यांना, तर मग ते वाचत राहिला पुस्तकं, मग आणखीन कठीण पुस्तकं. तर त्याने स्वतःला अल्जेब्रा शिकवलं, कॅल्क्युलस शिकवलं, आणि गणित स्वतःला शिकवलं. हा, स्वतःला गणित शिकवलं त्याने. कुठलीही शिकवणी न लावता, कुठलाही गुरु नव्हता त्याच्याकडे. त्याने स्वतः म्हणजे फक्त पुस्तकं वापरली आणि गणित शिकत गेला. आणि मग शेवटी त्याने जगभरात लोकांना पत्र लिहायला सुरुवात केली, जे गणिताचे प्राध्यापक होते. त्याने बऱ्याच जणांना पत्र पाठवली, पण मग कैद्याला रिप्लाय करत होते. हा, कैद्याला कोण रिप्लाय देणार ना, म्हणजे लोक का रिप्लाय देतील. एकाने केलं, एका माणसाने, अंबर्तो सेरुटी फ्रॉम द युनिव्हर्सिटी ऑफ ट्युरिन, त्याने उत्तर दिलं. आणि मग त्याने त्याला आणखीन चॅलेंजेस पण गणितं पाठवले सोडवायला, सोडव. त्याने त्याला आणखीन अभ्यास दिला वाटतं. आणि मग तो करत राहिला आणि मग त्याने मोठी गणितं सोडवली, म्हणजे जी जगाला भेडसावत होती ती. आणि मग ती त्याने पत्रातनं त्याला पाठवली. मग त्याने ती बाकी गणितज्ञांना दाखवली आणि त्यांनी तपासलं आणि हा, याने बरोबर उत्तर काढलंय, म्हणजे बाकीच्यांना जमलं नव्हतं. जेलमध्ये ते त्याने जेलमध्ये केलं. आणि मग आता त्याचे रिसर्च पेपर पण नंबर थिअरी नावाच्या जर्नलमध्ये, का पब्लिश्ड इन रिसर्च इन नंबर थिअरी, रिसर्च इन नंबर थिअरी नावाच्या जर्नलमध्ये छापून पण आलं त्याचं 2020 मध्ये. आणि तो अजूनही जेलमध्ये आहे. तो मला वाटतं 2036 का कधीतरी वेळ आहे त्याला, पण तो 2036 मध्ये वाटतं तो रिलीज होणार आहे, सुटणार आहे. अजूनही तो जेलमध्ये आहे. आणि त्याने प्रिझन मॅथमॅटिक्स प्रोजेक्ट नावाचा प्रकल्प सुरू केला, ज्याच्यामध्ये जगभरात कैदेत असणाऱ्या लोकांना गणित त्या प्रकल्पातून शिकायची संधी मिळते. हो, खतरनाक, म्हणजे एकदम हे जोरदार झालं ना. हां, एकीकडे आपण विचार करू शकतो की अरे काय फालतूगिरी आहे, मर्डर केला असेल त्याने, जर तो तिथे असेल, किंवा काहीतरी मोठा गुन्हा केला असेल म्हणून तो तिथे असेल. जो काही गुन्हा केला त्याची शिक्षा त्याला मिळते, ती मिळायला हवी, हे बरोबर आहे. पण मग आता पुढचं जे आयुष्य आहे त्यातनं सुद्धा काहीतरी चांगलं साध्य करू शकतो. बरोबर. हा, नाही तर तो तिथे करला असं काहीतरी भाईगिरी केली असती, परत 4 टोळ्या जमवल्या असत्या. बरोबर. पण त्याने काहीतरी वेगळा मार्ग स्वीकारलाय तिथे जेलमध्ये. याचा अर्थ असा की आपण ज्या चुका करू त्याचे परिणाम भोगावे लागणारच. याचा अर्थ असा नाही की आपण बाकी काही चांगल्या गोष्टी करू शकत नाही. आपली ते सबस्टिट्यूशनल अटॉनमेंट नावाची गोष्ट नाही आहे की तुझ्या कर्माची फळं कोणतरी दुसरा भोगतोय. ती काही जण भोगतात, काय करणार. पण म्हणजे तसं नाही, आपल्या एकंदरीत धर्मात आहे की तू कधी ना कधी काही भोगणार त्या गोष्टी. ओके. हां,
धर्माच्या Be ready, हां, विचाराने be ready, हां, केला असं तर आहे ते, हो तसं होतं. हम्म. मग ते एक आहे. आणि म्हणून मग या श्लोकातनं आपल्याला ते लक्षात घेऊ शकतो आपण की की हे एक्स्ट्रीम उदाहरण झालं आणि खूपच हे म्हणजे गणितज्ञाचं ना. हां. हां. म्हणजे एक ते अहिल्याने चूक केली होती एक दिवस आणि चूकत होती आणि त्याची शिक्षा तिला मिळाली की तिला अख्खा तेवढं राम भेटेपर्यंतचं तिचं आयुष्य असं दगडासारखं जगण्यात गेलं. पण मग रामाने तिला धीर दिला आणि म्हणाला की ठीक आहे आता मूव्ह ऑन. थोडक्यात आणि आपण अर्थ लावतोय पण हा लॉजिकल वाटतो म्हणजे तार्किकदृष्ट्या योग्य वाटतो. दगड बिगड केले सगळ्या कसे ते भाकड कथा जर तू बोललास हां तर ते आपण ठीक आहे तू मानलंस तरी जर तुझा रामावर विश्वास आहे तू मानलंस की असं झालं. पण जर तू कोणत्या एखाद्या त्रयस्थ व्यक्तीला शिकवतो जो हिंदू नाहीये किंवा ज्याचा विश्वासच नाही अशा गोष्टींवरती नास्तिक आहे, तर तू त्याला कसं समजावणार या गोष्टी. बरोबर. तर मग त्यांच्या दृष्टीने लॉजिकल असलं पाहिजे. हां असं मुळात अगदी असलो आपण मानत असतो तरी की हां बाबा खरोखर ती दगड झाली किंवा काय, त्यातनं मी अर्थ काय काढतोय. हां मला काय शिकायला मी हां मला काय शिकायला मिळतं की मुळात मोठी चूक करू नये, पण जर झाली कधी चुकून घोडचूक हातून तर याचा अर्थ असा नाही की जग संपलं. हां आणि घोडचूक शिक्षा भोगायची आणि पुढे निघायचं किंवा दुसऱ्या एकीकडे शिक्षा भोगत राहायचं पण बाकी आयुष्य थांबत नाही. काय करायचं याच्यावर विचार करायचा. हां कारण आता अहल्याबद्दल जर आपण बघितलं ना तर तिने जी केली ती मोठी गोष्ट होती. आपण काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी करत राहतो आणि मग आपण स्वतःला कोसत राहतो, अरे काय करतोयस येडायस. होतं ना आपल्याबरोबर की अरे काय करत राहतो असाच करतोयस हे ते. मग ते न करता आपण चल बाई केलं असा काय नेहमी कसा मी असा वागतो, हे पण खूप होतं. हां तर ते होता का म्हणे. आणि मग आपल्याला आपण दिव्य तर नाही होणार पण दिव्य नाही होणार पण तुझं जे आहे आयुष्य त्याच्यापेक्षा तुला चांगलं करायचं. पक पक पकाकमध्ये नाना पाटेकरचं कॅरेक्टर बोलत असतं की आयुष्य खूप सुंदर आहे, अजून सुंदर बनवणार. त्याच्यात ते आयुष्य दाखवलं ते सुंदर नाही दाखवलं, त्याला खूप वाईट परिस्थितीत असतो तो. विषाचे विष असतं त्याचं. हां म्हणजे त्याने काय म्हणशील तू पण बायको आणि मूल मरतात. मरतात. पण मग ते वाक्य तू इथे हे करू शकतोस. हे आठवलं मला पटकन असं की आयुष्य सुंदर आहे आणखीन सुंदर करायला. हां ते मग हे झालं हे आपल्याला वाटलं होतं त्यापेक्षा आपण 32व्या श्लोकातनं कितीतरी जास्त बोध घेतला नाही. कारण आपण गेलं बोल काही नाही रेचल कौतुक आहे नसतं कौतुक दिसतंय. पण शेवटी हे आहे की एक एक शब्द म्हणजे कीवर्ड आहे. पण एक गोष्ट तू आता बघितलीस, फक्त आपल्याला श्लोक वाचून नाही, आपण अजून 4 गोष्टी जर वाचत असू तर मग आपल्याला याचा अर्थ कळतो याचा मागचा. मुळात आपलं हेच आहे ना की कुठल्याही एका ग्रंथात सगळं ज्ञान सामावलेलं आहे या भ्रमात राहण्यात काही अर्थ नाही. बरोबर. जर आपण आयुष्याचा अनुभव घेतलेला असेल आणि जर तो अनुभव नसेल तर किमान इतर ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्यांचे अनुभव आपण वाचत असू किंवा त्यातून मिळणारी शिकवण आपण वाचत असू तर आपल्याला या ग्रंथांमधनं मिळणारं शहाणपण जास्त समजेल. किंवा आपण त्या चुका करणार नाहीत ज्या इतरांनी केल्या असतील. कदाचित आपण चुका पण करू पण झाल्या तरी सुद्धा आपण शिक्षा एकीकडे भोगायची आणि आयुष्य चालू ठेवायचं. ही या 32व्या श्लोकातनं आपण बरोबर. मला एक वपू काळेंचं पण एक मी वाचलं गेल्या आठवड्यात पण ते पण इथे लिंक होईल. पण ती स्टोरी खूप अजून लांबेल, आपला एपिसोड खूप लांबेल. काय गोष्ट कुठली आहे ती सांग आणि म्हणजे झालं. एक रमा कुलकर्णी कॅरेक्टर त्यांनी एक रचलं होतं त्या गोष्टीमध्ये. ज्यांनी वाचले त्यांना समजेल असं. ज्यांनी वाचले असेल त्यांना समजेल की ती स्वतःला आधी दोष देत असते काय, पण ती विचार करते की आपण आयुष्य बदलायला हवं. ती आयुष्यात खूप चुका करते, जशा अहल्याने इथे चूक केली तशी ती खूप चुका करते. आणि नंतर तिचं म्हणजे ते अशा ठिकाणी गोष्ट संपवतात वपू काळे की तुम्ही तुमचा अर्थ लावा काय ते. अच्छा असं असतं. मग ते मी ज्या आतापर्यंत ज्या गोष्टी वाचल्या ते मी आधी वाचले नव्हतं, आताच घेतल्या वाचला. आपण जे ठरवलं नववर्षात आपण नवीन पुस्तकं वाचायची. बरोबर. तर मला ते संपवायचं तेवढं हे नाही वाटत आहे की पुस्तक संपवूया, पण वाचताना मजा येते की काहीतरी वेगळं. आणि आपले मराठीमध्ये ना या सिरियल असतात टी व्हीवरती आणि असे फालतू असतात एकदम अक्षरशः. म्हणजे मला वाटतं की आपल्याकडे लेखक एवढे बेकार आहेत का की असंच काहीतरी लिहित बसतात की सासू सून छळवाद चालू आहे. मग हे वाचल्यावरती कळतं की अरे खूप चांगला कंटेंट आहे आपल्याकडे, पण तुम्हाला त्याच्यावर मेहनत घ्यायला लागणार आहे जर असं काहीतरी काढायला लागेल तर. मग हे जर तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्हाला त्यावर मेहनत घ्यावी लागेल. आपली सहनशक्ती फार जास्त आहे आणि आपण ते सिरियली बघून दाखवून देतो की तुम्ही दाखवा वाटेल ते तुम्ही लावा आम्ही बघत बसू.
आणि त्यामुळे तिकडे आविर्भाव दुसऱ्या बाजूला आविर्भाव असा होतो की लोक बघतायत, तुम्ही बघताय ना, मग आम्ही कशाला मेहनत घेऊ. बरोबर. इन्सेंटिव्ह नाही आहे. हां वेगळा विषय झाला. हां पण आपण आपल्या विषयावर परत येऊया. बरोबर. हां आपला विषय नाही आहे तो, पण तरी मला वाटलं की आपल्याकडे गोष्टी आहेत, अजूनही असतील, आपलं वाचन कमी आहे, अजून जेवढं वाचत जाऊ तेवढं आपल्याला समजत जाईल. पण म्हणून फक्त मराठी ठेवत नाही आहे, दोन्ही वाचतोय, इंग्लिश पण मराठी पण. तर आता आपण पुढच्या श्लोकाकडे वळूया. आपले 31 आणि 32 हे श्लोक आता आपण इतका वेळ घालवला नाही म्हणू शकत, कारण आपण जे आधी शिकू शकलो नव्हतो ते आता आपण शिकलो. आपण त्याच्यावर पुनर्विचार केला. चांगलं आहे. आता आपण 33व्या आणि 34व्या श्लोकावर वळूया, जर आता आपल्याला या वेळेत करता आलं तर. आपण एक ब्रेक घ्यायचा आहे. हां ब्रेक घेऊया, थांबूया आणि परत शूट करूया. चालेल.